longest sea bridge in India. अप्रोचिंग क्लोज टू अटल सेतू. आता पुढून एक लेफ्ट घेतल्यानंतर आपण अटल सेतूला कनेक्ट होणार आहोत आणि लेट्स सी हाऊ इज द व्ह्यू, हाऊ इज दॅट सेतू. तर आता तुम्ही बघू शकता इथून एक लेफ्ट आहे जिथून आपण अटल सेतूला जाणार. आपण अटल सेतूला कनेक्ट झालो आणि वी आर ड्रायव्हिंग ऑन इट नाव. तर तुम्ही बघू शकता एकदम फ्रेशली न्यूली बिल्ड ब्रिज आहे हा. वी आर ऑलमोस्ट 94 km/h. हाच मोटिव्ह आहे या अटल सेतूचा की अगोदर जर साऊथ मुंबईवरून लोकांना गोव्याला जायचं असायचं तर दे हॅव टू कम ऑल द वे फ्रॉम ठाणे, नवी मुंबई अँड देन टुवर्ड्स पेन पनवेल अँड देन मुंबई गोवा हायवे. बट ड्यू टू दिस सेतू एक मोठा ओव्हरलॅप त्यांचा वाचू शकतो अँड दे कॅन डायरेक्टली रीच पेन पनवेल फ्रॉम हेअर. सो आपण आता इथून आहे की उरण पेन पनवेल मार्गाने बाहेर पडू. सो आपण अटल सेतूच्या एकदम मध्यात आहोत. दिस इज द लॉंगेस्ट सी ब्रिज विच इज कन्स्ट्रक्टेड व्हेरी रिसेंटली इन मुंबई. आणि हा सेतू कनेक्ट करतो साऊथ मुंबई पार्टला म्हणजे दादर, चर्चगेट, वडा साईडला टू डायरेक्ट गोवा, टुवर्ड्स गोवा. अँड इट हेल्प्स अ लॉट बाय मेनी मीन्स लाईक अगोदर जर आय मीन बेसिकली याने डिस्टन्स कमी झालं आहे. या सेतूची, या ब्रिजची पूर्ण लांबी आहे 24.7 किलोमीटर्स, आउट ऑफ विच ऑलमोस्ट लाईक 16-17 किलोमीटर्स हा ब्रिज ओव्हर द सी आहे. तर तुम्ही बघू शकता की आता अथांग समुद्र आपल्याला सगळीकडे दिसत आहे. असं म्हटलं जातं की हा ब्रिज बनवायला एवढं लोखंड यूज झालंय, एवढं स्टील यूज झालंय, त्या स्टीलचा वापर करून आपण 4 वेळा हावडा ब्रिज बनवू शकतो. ॲट द सेम टाइम जर आपण स्टॅच्यू ऑफ युनिटी कंपेअर केलं तर 6-7 स्टॅच्यू ऑफ युनिटीचे पुतळे या स्टीलने बनवता येतील. सो इंटरेस्टिंग राईट. सो लेट्स एन्जॉय द जर्नी अहेड. आपण इथून पुढून आय गेस पेन पनवेल साईडला
टुवर्ड्स गोवा बाहेर पडू आणि तिथे आपला काहीतरी प्लॅन आहे. बघू आता पुढे कसं काय घडून येतं. थँक्यू. आगे की कहानी हम सुनेंगे इनकी जुबानी कि हम इतना जल्दी रिटर्न क्यों आ गए. अभी अपने को जाना था उरण, बट उरण से हम लोग ने यू टर्न ले लिया. सो यूजुअल है अभी ये वापस से हम लोग रिटर्न आ रहे हैं एंड आगे जाके वापस से कहाँ पे जाएंगे पता नहीं. क्या करना है यार, कुछ प्लान बनाते हैं. जिग्नेश बहुत जल्दी हो गया है खत्म. उरण ही जाना है. उरण जाना है. अरे तो तेरे को लगता है मैं वापस से चलाऊंगा गाड़ी इतनी? हॅलो फ्रेंड्स, तो आपण आताच अटल सेतूवरून इथे उरण गावात उतरलो. तर आता पुढचा प्लॅन असा आहे की इथून आपण जात आहोत फिरवडी बीचला. हा उरण गावातील एक छोटासा बीच आहे. लेट्स सी एक्सप्लोर की कसा आहे. सो आपण आहोत उरणला एका समुद्र किनारी. मस्त समुद्र किनारा आहे. बेसिकली इथे एक दर्गा आहे, दॅट्स ओके, बट इथे एक सुंदर असा समुद्र किनारा आहे आणि इथे आपण ट्राय करणार आहोत आपला ड्रोन उडवायला. सो या किनाऱ्यालगत ही वेगळ्याच प्रकारची एक झाडं आहेत ज्याच्यावरती सुंदर अशी गुलाबी रंगाची फुलं उमलली आहेत. सो फ्रेंड्स, हा आहे उरणमधला फिरवली बीच आणि बेसिकली आपण आता मगाशी त्या बाजूला होतो जिथे एक छोटंसं मस्जिद दर्गा आहे आणि त्याच्या ह्या साईडला असं हे नारळाची झाडीवाला छोटासा पॅच आहे. खूप निवांत शांत अशी जागा आहे. संध्याकाळचा सकाळचा निवांत वेळ तुम्ही इथे घालवू शकता. समुद्रकिनारी समुद्राच्या लाटांचा आवाज ऐकत आणि खूप कमी असं क्राऊड आहे, पब्लिक आहे. तर खूप मस्त लोकेशन आहे. देसाई चल, अभी घर पे आने का टाइम आ गया.